मोदींच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त ठाण्यात महाआरती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपच्या वतीनं विशेष महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. वसंत विहार नाका येथील हनुमान मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशाच्या सततच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचाही आढावा घेतला. गेल्या 12 वर्षात भारतानं जागतिक स्तरावर नवीन ओळख निर्माण केली असून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना महामारीच्या काळात जगभरातील अनेक देश आर्थिक संकटात सापडले असताना भारताने केवळ परिस्थितीचा यशस्वी सामना केला नाही, तर जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून स्वतःचं स्थानही कायम राखलं, असंही डावखरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून काही जण केवळ राजकीय कारणांमुळे टीका करत आहेत, मात्र विकासाची कामं जनतेसमोर स्पष्टपणे दिसत असल्याचंही डावखरे यांनी नमूद केलं. देशभरातील विविध मंदिरांमध्ये पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आरती आणि प्रार्थना करण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी सर्व भारतीयांच्या सुख समृद्धीसाठीही प्रार्थना केली. भारत अधिक समृद्ध, सुजलाम सुफलाम हो आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि समृद्ध जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती आणि प्रचाराविरोधातही त्यांनी भूमिका मांडली. जातीभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती सहन केल्या जाणार नाहीत आणि अशा प्रकरणांमध्ये सरकारने कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली. या महाआरती कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथेच नाही तर सगळ्याच ठिकाणी महाआरती होते आहे आणि नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. काय सांगाल, कसा उत्साह आहे आणि एवढा नवीन विक्रम केलेला आहे, त्या विक्रमाबद्दल काय? मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले आणि एक नवा विक्रम खऱ्या अर्थाने मोदीजींच्या माध्यमाने पंतप्रधान पदावरती झालेला आहे. आपण बघितलं की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने झालेलं आहे. कोविडच्या काळामध्येही आर्थिक परिस्थिती जगाच्या पाठीवरती सगळ्या देशांची ढासळत जात असताना भारत हा सक्षमपणे उभा राहिला. त्याचबरोबर आज युद्धजन्य परिस्थिती जगावरती असतानाही आज भारताची इकॉनॉमी ही स्टेबल आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मग ते AI असेल, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या कामांमध्ये भारत या देशाने आपल्या हिंदुस्थानाने फार चांगली उपलब्धी ही केलेली आहे आणि मोदीजींच्या माध्यमाने एक ओळख ही भारताची पूर्ण देशामध्ये झालेली आहे. आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज देशभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये, कोण गुरुद्वारामध्ये असेल, कोण जैन मंदिरामध्ये असेल, आज हनुमान मंदिरामध्ये आम्ही या इकडे आरती घेऊन या सरकारची आणि त्याचबरोबर मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही निश्चितपणे देवाकडे प्रार्थना करतोय आणि हा देशाचा आपला विकास हा असाच उंचावत राहून दे अशी देवाचरणी आमची प्रार्थना आहे. सर्वच भारतीय नागरिकांना चांगली परिस्थिती, चांगली आर्थिक परिस्थिती, सुजलाम सुफलाम आपला देश होऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना.